वारंवार लघवी येणे. कारणे आणि उपाय. कायमचे सुटकारा मिळवण्यासाठी 4 उपाय. फक्त 10 रुपयात आराम. जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा 40 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला वारंवार लघवी येण्याची समस्या असेल, तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहत आहात. कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की ही समस्या तुम्ही कशी दूर करू शकता. तुमच्यापैकी बरेच लोक ही समस्या दुर्लक्षित करत असतील. पण जर तुम्ही वारंवार लघवी येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले, तर शरीरात किडनी खराब होण्याची शक्यता खूप वाढू शकते. शरीरात संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो आणि अगदी इतर गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की वारंवार लघवी येण्यामागची कारणे कोणती आहेत. त्यानंतर त्याचे उपाय काय आहेत आणि ही समस्या कशी ठीक करता येईल हे सांगणार आहे. आणि शेवटी काही अशा चुका सांगणार आहे ज्या तुम्ही रोजच्या जीवनात करत असता. जर त्या चुका सुधारल्या तर भविष्यात तुम्हाला पुन्हा कधीही अशी समस्या होणार नाही. तर चला, वेळ न घालवता पटकन जाणून घेऊया वारंवार लघवी येण्याची कारणे आणि उपाय. सर्वात आधी कारणांबद्दल बोलूया. पुरुषांमध्ये ही समस्या होण्यामागे मुख्यतः 2 कारणे असतात. पहिले कारण म्हणजे हा एक आजार आहे ज्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाल्यामुळे मूत्रमार्गावर दबाव येतो आणि त्यामुळे वारंवार लघवी लागते. दुसरे कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, उटी. या संसर्गामुळेही वारंवार लघवी येऊ शकते. हे कसे ओळखायचे? जर लघवी करताना वेदना किंवा जळजळ होत असेल, तर याचा अर्थ शरीरात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले असू शकते. त्यामुळे वारंवार लघवी येते. महिलांमध्ये वारंवार लघवी येण्यामागे मुख्यतः 3 कारणे असतात. पहिले कारण म्हणजे इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता. दुसरे कारण म्हणजे पेल्विक फ्लोअर स्नायू कमकुवत होणे. हे स्नायू गर्भधारणा, प्रसूती किंवा लठ्ठपणामुळे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळेही वारंवार लघवीची समस्या निर्माण होऊ शकते. तिसरे कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. महिलांमध्ये मूत्रमार्ग लहान असल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे वारंवार लघवी येऊ शकते. तिसरा मुद्दा म्हणजे मधुमेह, डायबिटीज. जर तुम्हाला साखरेचा आजार असेल, तर त्यामुळेही वारंवार लघवी येऊ शकते. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर किडनी अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी अधिक काम करते. त्यामुळे लघवी जास्त वेळा होते. चौथा मुद्दा म्हणजे किडनी स्टोन, मूतखडा. किडनीमध्ये खडे असल्यास वारंवार लघवी लागणे, लघवी करताना वेदना होणे किंवा कधी-कधी लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी किडनीशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. आणि शेवटचा 5वा मुद्दा म्हणजे काही इतर कारणे. जसे की जर तुम्ही खूप जास्त चहा किंवा कॉफी पीत असाल, तर त्यामुळेही वारंवार लघवी येऊ शकते. याशिवाय जर तुम्ही धूम्रपान, दारू किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल, तसेच खूप मसालेदार पदार्थ किंवा जास्त मीठ खात असाल, तर त्यामुळेही तुम्हाला अशी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर जर तुम्ही खूप तणाव किंवा चिंता घेत असाल किंवा काही विशिष्ट औषधांचे सेवन करत असाल, तर त्या औषधांमुळेही वारंवार लघवी येऊ शकते. काही लोकांमध्ये असेही दिसून आले आहे की ते गरजेपेक्षा जास्त पाणी पितात. म्हणजे त्यांनी मनात ठरवलेले असते की प्रत्येक 1-2 तासांनी पाणी प्यायचेच, जरी शरीराला त्याची गरज नसली तरी. त्यामुळेही वारंवार लघवी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर मी तुम्हाला एकूण 5 कारणे सांगितली ज्यामुळे ही समस्या होऊ शकते. आता त्याचे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. येथे मी तुम्हाला 4 घरगुती उपाय सांगणार आहे. तुमच्या शरीराला जो उपाय योग्य वाटेल तो तुम्ही वापरू शकता.
पहिला घरगुती उपाय म्हणजे तुळशीच्या पानांचा चहा. हा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो कारण यात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते. हा चहा कसा बनवायचा? एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी चांगले उकळू लागल्यावर त्यात 4-5 तुळशीची पाने टाका. काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे. हा चहा तुम्ही दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पिऊ शकता, पण रात्रीच्या वेळी हा चहा पिऊ नका. दुसरा उपाय म्हणजे मेथी दाणे. मेथीमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते आणि वारंवार लघवी येण्याची समस्या कमी होऊ शकते. मेथीचा वापर कसा करायचा? एक ग्लास पाण्यात 1 चमचा मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्या आणि मेथी दाणेही चावून खा. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना मधुमेहाची समस्या आहे. मेथी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर मधुमेहामुळे वारंवार लघवी येत असेल तर हा उपाय नक्की वापरा. तिसरा उपाय म्हणजे जिरे आणि दालचिनीचा चहा. या चहाचे अनेक फायदे आहेत. तो मूत्राशयाची क्षमता वाढवण्यास मदत करतो. तसेच शरीरात सूज असल्यास ती कमी करण्यासही मदत करतो कारण यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. आता जिरे आणि दालचिनीचा चहा कसा बनवायचा ते पाहूया. सर्वात आधी तुम्हाला 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. पाणी चांगले उकळू लागल्यावर त्यात 1 चमचा जिरे टाका. त्यानंतर थोड्या वेळाने दालचिनीचा एक छोटा तुकडा त्यात घाला. आता हे मिश्रण मंद आचेवर सुमारे 8 मिनिटे चांगले उकळू द्या. त्यानंतर ते गाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे. आता या चहाचे सेवन करा. हा चहा पिल्यानंतर तुम्हाला पहिल्याच दिवसापासून फरक जाणवू लागेल. वारंवार लघवी येण्याची समस्या हळूहळू कमी होण्यास हा चहा खूप मदत करतो. चौथा उपाय म्हणजे आवळा. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा साधा आवळाही खाऊ शकता. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही असतात. तसेच आवळ्यामध्ये असे अनेक गुण आहेत जे वारंवार लघवी येण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. शिवाय शरीरातील इतर अनेक आजारांमध्येही आवळा फायदेशीर ठरतो. तुम्ही दिवसभरात कधीही 1 आवळा खाऊ शकता किंवा थोडासा आवळ्याचा रस दररोज घेऊ शकता. जर तुम्ही सलग 2-3 आठवडे नियमितपणे आवळ्याचे सेवन केले तर तुम्हाला शरीरात मोठा बदल जाणवेल. तर मी तुम्हाला 4 उपाय सांगितले. यापैकी तुमच्या शरीराला जो योग्य वाटेल तो उपाय तुम्ही वापरू शकता. पण आवळ्याचे सेवन मात्र नक्की करा. तसेच मी सांगितलेल्या इतर 3 उपायांपैकी जिरे आणि दालचिनीचा चहा, तुळशीच्या पानांचा चहा, मेथी दाण्याचा उपाय यापैकी योग्य उपाय निवडा. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मेथी दाण्याचा उपाय आणि आवळा वापरावा. ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आवळ्यासोबत जिरेदालचिनीचा चहा किंवा तुळशीच्या पानांचा चहा घ्यावा. जर तुम्ही हे उपाय नियमितपणे काही दिवस केले तर शरीरात नक्कीच बदल दिसू लागतील आणि वारंवार लघवी येण्याच्या समस्येत हळूहळू सुधारणा होईल. आता काही अशा चुका जाणून घेऊया ज्या लोक रोजच्या आयुष्यात करतात. जर तुम्ही या चुका सुधारल्या आणि उपायही नियमित केले तर भविष्यात पुन्हा ही समस्या होणार नाही. सर्वात मोठी चूक म्हणजे लघवी खूप वेळ रोखून ठेवणे किंवा योग्य प्रकारे लघवी न करणे. लघवी दीर्घकाळ रोखून ठेवल्यामुळे शरीरात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच किडनीशी संबंधित आजारांचाही धोका वाढतो. ही समस्या विशेषतः त्या लोकांमध्ये दिसते जे अशा ठिकाणी काम करतात जिथे वॉशरूमची सुविधा नसते किंवा जे बाहेर फिरताना लघवी बराच वेळ रोखून ठेवतात. यामुळे मूत्रमार्गातील स्नायू कमकुवत होतात आणि त्या भागावर दबाव निर्माण होतो.
परिणामी वारंवार लघवी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्ही अशा ठिकाणी काम करत असाल जिथे वॉशरूमची सुविधा नाही आणि तुम्ही रोज ही गोष्ट दुर्लक्षित करत असाल, तर एक वेळ अशी येऊ शकते की शरीरात एखादा गंभीर आजार होण्याचा धोका खूप वाढू शकतो. त्यामुळे ही सवय आजपासूनच बदलणे खूप गरजेचे आहे. दुसरी मोठी चूक म्हणजे झोपण्याच्या 3-4 तास आधी चहा किंवा कॉफी पिणे. या पदार्थांमध्ये कॅफीन असते, ज्यामुळे वारंवार लघवी येण्याची समस्या वाढू शकते. सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे जाणवणार नाही, पण जर ही सवय सतत सुरू ठेवली तर पुढे जाऊन संसर्ग किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात आणि वारंवार लघवी येऊ लागते. त्यामुळे झोपण्याच्या काही तास आधी कॅफीनयुक्त पदार्थ टाळणे आवश्यक आहे. याशिवाय सुरुवातीलाच मी काही इतर कारणे सांगितली होती, जसे की दारू, अल्कोहोल, धूम्रपान आणि जास्त मीठ सेवन करणे. ही सुद्धा वारंवार लघवी येण्याची मुख्य कारणे आहेत. काही लोकांनी मनात ठरवून ठेवलेले असते की दर 1-2 तासांनी पाणी प्यायचेच. पण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यानेही ही समस्या होऊ शकते. त्यामुळे किडनीवरही ताण येतो. म्हणून शरीराला तहान लागल्यावरच पाणी प्या. तसेच जास्त ताणतणाव घेणे, दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणे यामुळेही वारंवार लघवी येऊ शकते. बाहेरचे आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही ही समस्या वाढू शकते. त्यामुळे अशा सवयी सुधारल्या तर वारंवार लघवी येण्याची समस्या पूर्णपणे कमी होऊ शकते. आता एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. जर तुम्हाला ही समस्या लवकर कमी करायची असेल, तर आहारात फायबरयुक्त पदार्थ वाढवा. ज्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आहे असे पदार्थ खा. तसेच काही दिवसांसाठी मीठ आणि साखर पूर्णपणे बंद करा, विशेषतः जर समस्या जास्त असेल तर. याशिवाय दररोज 1 वाटी दही खाण्यास सुरुवात करा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे या समस्येमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतात. आता काही अशी लक्षणे जाणून घेऊया ज्यामध्ये तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. लघवीत रक्त दिसणे. लघवी करताना तीव्र वेदना किंवा जळजळ होणे. ताप येणे. पोटात तीव्र वेदना होणे. लघवीचा रंग बदलणे. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की वारंवार लघवी येण्याची समस्या घरच्या घरी कशी कमी करता येते. मी सांगितलेले उपाय हे आयुर्वेदिक उपाय आहेत. जर तुम्ही हे उपाय योग्य प्रकारे वापरले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. पण जर समस्या खूप जास्त असेल किंवा शरीरात आधीपासून एखादा गंभीर आजार असेल, तर हे उपाय सुरू करण्यापूर्वी नोंदणीकृत आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर काही दिवस उपाय करूनही फरक पडत नसेल, तर ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका. वारंवार लघवी येणे हे एखाद्या मोठ्या आजाराचे संकेतही असू शकतात. त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की वारंवार लघवी येण्यामागची कारणे काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.